मी हेमंत सर, मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस ढानकी आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपल्याला पाहायचे आहे इंडायसेस सर्ट्स म्हणजेच घातांक. बघा, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं फॉर्म्युला घेऊन आपल्याला चालता येणार नाही, पण काही गोष्टी फॉर्म्युल्याशिवाय होत नाही असं मुलांचं म्हणणं आहे. तर बरं असो, आपल्याला फॉर्म्युल्यानुसार चालता येईल आणि आपण एक एक गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. ज्या प्रॉब्लेमला जे फॉर्म्युले लागतात त्या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला समजून सांगतो काय होते. हे चॅप्टर कोणत्या कोणत्या याच्यासाठी परीक्षेसाठी उपयुक्त आहेत. तर हे चॅप्टर उपयुक्त आहेत आर्मी, SSC-GD, पोलीस, रेल्वे, NTPC, RRB ग्रुप डी आणि भरपूर साऱ्या परीक्षामध्ये 1 ते 2 मार्कासाठी प्रश्न विचारते. एकदम खूप जास्त हार्ड लेवलला विचारत नाही, पण त्याला कसं समजायचं हे मी तुम्हाला समजावून सांगतो. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मित्रांनो, x ^ m इंटू x ^ n बरोबर x ^ m + n होते. हा पहिला फॉर्म्युला आहे. ह्या फॉर्म्युल्यानुसार आपण काही प्रश्न घेऊया. काय होते पहा, 7 ^ 8 गुणिला 7 ^ 9 गुणिला 7 ^ 4 गुणिला 7 ^ 5 बरोबर किती. तर 7 ह्या काय म्हणते m + n म्हणजे सगळे बेरीज होईल. 8 + 9 + 4 + 5 तर काय होईल 8 + 9 + 4 + 5 8 × 9 17 17 × 4 21 21 × 5 26. तर उत्तर काय होईल 7/26. लक्षात आलेच असेल. दुसरा उदाहरण घेऊ आपण. कोणते अंक कॉमन असतील मित्रांनो, लक्ष द्या, या प्रश्नांमध्ये अंक कॉमन असतील. 8 ^ 9 गुणिला 8 ^ 23 गुणिला 8 ^ 6 गुणिला 8 ^ समोर मोठे अंक असू शकतात, समोर मोठेही अंक असू शकतात, खूप मोठी लाईनही असू शकते, काही विषय नाही. तर 8 किती, तर काय होईल 9 23 6 + ची बेरीज करायची. 9 23 6 + 5 ची बेरीज करायची. 9 × 3 12 × 6 18 × 5 23 चे 3 हातचे 2 2 × 2 4 म्हणजे 8/43. आता बघूया दुसरा फॉर्म्युला. तसंच राहते, फक्त सिम्बॉल राहते डिवाइडच्या. मित्रांनो, डिवाइडच्या सिम्बॉलमध्ये आपल्याला करायचे आहे पहा x ^ m डिवाइड बाय x ^ n म्हणजे x ^ m - x ^ n. तर 15/18 डिवाइड बाय 15/4 डिवाइड बाय 15/7 बरोबर 15 किती. तर काय होईल इथं 18 मधून हे 7 आणि 4 11 मायनस होतील. 18 - 4 - 7. तर मी तुम्हाला कालही सांगितलं होतं काय होईल, ह्या 2 मायनसची बेरीज करायची. 7 आणि 4 11 किती आले 7. सॉरी, 18 मधून 11 गेले 7. तर काय होईल 15/7. हा होईल उत्तर. दुसरं उदाहरण घेऊ आपण. पहा, हे खूप सिंपल आहेत, त्याच्यामुळे मी यांचे जास्त उदाहरण घेत नाही. ज्यांचे जमले त्यांचे 2-2 3-3 घेतो मी तुम्हाला. पूर्ण इंडायसेसच्या जेवढे काही आहेत आपल्याजवळ ज्या आयडिया आहेत सोप्या सोप्या त्या सगळ्या सांगतो मी मित्रांनो तुम्हाला. नंतर आहे 19/9 डिवाइड बाय 19/4 डिवाइड बाय 19 काहीच नाही डिवाइड बाय 19/2. तर 19 किती. लक्षात घ्या, याला काही दिलेलं नाही आहे म्हणजे पॉवर 1 आहे. तर काय होईल 9 - 4 मायनस इथं काही आहे नाही म्हणजे याच्याच अर्थ काय होते 1 होते. काही आहे नाही याच्या अर्थ 1 होते, नाही तर 0 दिला राहिला तर मग 0 होते त्याच्या अर्थ. मायनस 19/2. तर किती 4 आणि 1 5 आणि 2 7. 9 मधून 7 गेले, किती राहिलेत तर 2 राहिलेत. तर 19/2. स्टेपकडे वळू आपण. तिसरा फॉर्म्युला आहे x ^ m च्या n बरोबर x ^ m × n. तर ह्या गोष्टीकडे लक्ष द्या मित्रांनो. काय होते, अंक तेच विचारले असतात. जसं एक्झाम्पलमध्ये 4/2 इंटू 4/8 इंटू 16/2 इंटू 64/3 बरोबर 4 किती असा प्रश्न आहे. तर हा इथं हा जो पर्याय आहे हा इथं लपलेला आहे, ते आपल्याला शोधायचे आहे. तर काय होईल
इथं 4च्या पॉवर 2 आहे, 4च्या पॉवर 2 लिहा, इंटू 4च्या पॉवर 8 लिहिलेला आहे, 4च्या पॉवर 8 लिहा. इथं 16च्या पॉवर 2 लिहिलेला आहे, पण 16 4 सोबत कुठंतरी रिलेशनमध्ये आहे. मित्रांनो लक्ष द्या, 16 4च्या कोणत्या याच्यामध्ये येते, स्क्वेअरमध्ये येते, म्हणजे 4च्या स्क्वेअर 2, 4च्या स्क्वेअर 2च्या पॉवर 2. लक्षात आलं का कसं आलं? 4 गुणिला 4 केलो की काय होते, 16 होते. 4 गुणिला 4 म्हणजे 16 होते. तर काय केलो आपण, 4च्या स्क्वेअर केलो, 4च्या स्क्वेअर, तर त्याच्या हे स्क्वेअर इंटू 64. 4 बरोबर कुठं रिलेशनमध्ये आहे तो, तर 4च्या क्यूब म्हणजे 64. तर 4च्या क्यूब म्हणजे 4च्या क्यूबच्या पॉवर 3. तर 4 बरोबर किती बघा. आता काय होईल, आता आपण सरळ सरळ बेरीज करू. 2चे 2, इथं 8 प्लस 2 गुणिला 2 4 आपण केलंच आहे. तुम्ही म्हणत असाल पुन्हा एकदा करू. 4च्या पॉवर 2 इंटू 4च्या पॉवर 8 इंटू 4च्या पॉवर किती होतील, 2 गुणिला 2 4 गुणिला 3 गुणिला 3 9. तर 4 बरोबर किती होईल पहा, 2 प्लस 8 प्लस 4 प्लस 9, 2 आणि 8 10 आणि 4 14 9 23. तर 4च्या पॉवर किती, 23. आलं लक्षात? पुन्हा एक उदाहरण समजून घेऊ आपण. बघा पुन्हा एक उदाहरण समजून घेत आहोत आपण. मोठे अंक घेणार नाही, कारण मोठे जास्तीत जास्त तुम्हाला इथं 1 ते 9 पर्यंतच्या क्यूबमध्ये, स्क्वेअरमध्ये, पॉवर 4मध्ये 5मध्ये येणारे अंकच विचारणार आहे तुम्हाला. त्याच्यामुळे आपण जास्त मोठे अंक घेणार नाही आहोत. जसं घेऊ 3, 3च्या पॉवर 7, असं राहूही शकणार नाही, कदाचित असंही राहू शकते. 27च्या पॉवर 2 इंटू 81च्या पॉवर 3 इंटू 9च्या पॉवर 2 इंटू 243च्या पॉवर 2 बरोबर 3च्या पॉवर किती, असाही प्रश्न राहू शकते, कारण तो याच्यामध्ये विचारलेला आहे, घातांक याच्यामध्ये विचारलेला आहे. तर काय आहे, 27, 81, 9 आणि 243ला 3च्या कुठंतरी रिलेशन आहे दादा, तेव्हा ह्या 3च्या पॉवर काहीतरी विचारलेला आहे आपल्याला. मग काय करायचं, तर तुम्हाला 27 दिसते, सोपं आहे. 27 दिसत असेल, 3च्या क्यूबच्या पॉवर 2 इंटू 81 दिसते पहा, 27 × 81 होते म्हणजे 3च्या पॉवर 4च्या पॉवर 3 इंटू 9 आहे, 3च्या स्क्वेअर इंटू 243. मी इथूनच केला, याला 81ला 3 ने गुणलं म्हणजे 3 × 1 3, 3 × 8 24, 243 आले. म्हणजे इथं 3च्या पॉवर 4 होता, तर आता 3च्या पॉवर किती होईल, 5 होईल. च्या पॉवर 2 म्हणजे 3 बरोबरच्या पॉवर किती, तर आपण करू 3 दुने 6 प्लस 4 तिया 12 प्लस 2 दुने 4 प्लस 5 दुने 10 किती आले, 6 आणि 2 8 आणि 4 12 चे 2 हातच्या 1 2 आणि 1 3 म्हणजे 3च्या पॉवर किती, तर 32. लक्षात आलं मित्रांनो? सोपं आहे, फक्त थोडंसं तुम्ही याला ऑफलाईनला क्लास करत आहात अशा पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, तर तुम्हाला नक्कीच ते सोपं जाईल. बघा मित्रांनो, आता काय आहे, आता मी तुम्हाला जसं सांगितलं होतं, कोणत्याही संख्येचा घातांक हा एक लक्षात ठेवा, हा काय मी तुम्हाला प्रॉब्लेम देणार नाही. एक्सच्या पॉवर 0 म्हणजे एक्सच्या पॉवर 0 म्हणजे किती, तर एक कोणत्याही संख्येच्या 35च्या पॉवर 0 दिलेला आहे म्हणजे संख्या किती होईल, 1. किती मोठी संख्या असो, जर पॉवर 0 असेल तर संख्या 1 होईल, आणि ज्या संख्येला पॉवर नसेल तिचा अर्थ काय होईल, पॉवर किती आहे हिच्या 1 आहे म्हणजे उत्तर 35च होते. हां, लक्षात आलं? असो, एक सेकंद बघा. आता आपल्याला जो करायचं आहे सगळं, याच्यामध्ये इंडायसेसचे सगळेच प्रकार तुमचे क्लिअर होतील याची मी तुम्हाला हमी देतो. पहा मित्रांनो, 3/4 च्या पॉवर 1/2 च्या पॉवर 1/3 च्या पॉवर 6 बरोबर किती, असा प्रश्न आहे. तर आपण इंटू जसा गेला होता तसंच करावं लागते. हां, काय करायचं, 3/4 इंटू 1/2 इंटू 1/3 इंटू 6 आहे म्हणजे याला पॉवर 6 लिहिले तरी जमते, पण काही मुलांना प्रॉब्लेम जाते, तर वरती 6 लिहा आणि खाली एक छेद आहे, हा लक्षात ठेवायचा आहे. काय होईल आता, जेवढं कटते तेवढं काटा, 3 3 कटले, 2 तिया 6 म्हणजे उरले किती, 3/4. तर ह्या प्रश्नाच्या उत्तर काय होईल, 3/4. पुन्हा एकदा घेऊ आपण 8/4
च्या पावर 1/4 च्या पावर -2 च्या पावर 2 बरोबर किती? तर बघा मित्रांनो इथं -2 आलेला आहे. -2 आलेला आहे. काय करावं लागेल? 8/4 जसंच्या तसं लिहा इंटू 1/4 जसंच्या तसं लिहा इंटू -2 आलेला आहे. तर याला प्लसमध्ये रूपांतरित जर करायचं मित्रांनो तर वरती 1 लिहायचं ना खालती जो अंक मायनसमध्ये आहे तो लिहायचा. 1/2 इंटू 2 2 कॅन्सल 4 दुने 8 2 दुने 4 म्हणजे किती उरलेत? तर 1/2. लक्षात आलंच असेल तुम्हाला. तर मित्रांनो यांना काही जास्त हार्ड लेवलला पाहायचे नाही. तुम्ही जेवढ्या हार्ड लेवलला पाहा तेवढं. आणि आत्ता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो परीक्षेत मॅक्झिमम टाइम विचारते आणि मुलं त्याला घाबरतात तो मी व्यवस्थित तुम्हाला सॉल्व करून सांगतो. बघा मित्रांनो अशा प्रकारचे जेव्हा गणितं येतात इंडायसेस म्हणूनच येतात. हे अंक सगळ्यामध्ये सारखे दिसत असतील पण सिम्बॉल नाही. इथं सिम्बॉल नाही आहे म्हणजे गुणाकार आहे. इथं सिम्बॉल नाही आहे गुणाकारच आहे पण इन्फिनिट दिसतंय. इथं प्लस दिसते आणि इथं मायनस दिसते. तर लक्षात द्या जिथं काहीच सिम्बॉल नाही आहे ना तुम्हाला तेवढ्याच अंकाच्या विचारलेला आहे. इथं संपेपर्यंत विचारलेला आहे. तर याच्या काही विचार नंतर करू आपण. इथं 4 अंक दिलेला तर काय करायचं? याला पकडायचं 2 याला पकडायचं 2 2 दुने 4 4 दुने 8 8 दुने 16 तर 6च्या पावर लक्षात घ्या. कालच सांगितलं होतं तुम्हाला 16 खालती लिहायचे वरती 1 अंक कमी लिहायचा. कधीही छेद हा अंशापेक्षा मोठा असतो. तुम्हाला याच्यामध्ये शिकवलेलं आहे मी. त्याच्यामुळे लक्षात घ्या. काय केलं? 2 दुने 4 4 दुने 8 8 दुने 16 तर 16चे काय झाले? 16 खालती छेदाच्या ठिकाणी लिहिले त्याच्यापेक्षा 1 कमी 15 अंशामध्ये लिहिला. आता इन्फायनाईट आहे जो अंक असेल तोच ह्या प्रश्नाचा उत्तर असेल मित्रांनो. इन्फायनाईट आला 6 पावरमध्ये आहे आणि इन्फायनाईट विचारलेला आहे तर उत्तर काय राहील? ज्याच्यात तेच अंक राहील. नंतर आहे प्लस. तर पहा प्लस मध्ये आणि मायनस मध्ये काय आहे सारखं तर ते पाहायचं आहे. यांचं काय होईल? तर 6 आकडा कोणत्या अशा 2 रेग्युलर संख्येचा गुणाकार आहे बघा. तर तो आहे 2 आणि 3 2 3 6 आहे 6 नाही. इथं सिम्बॉल आहे प्लसचं. इथं सिम्बॉल आहे प्लसचं तर इथून मोठा अंक कोणता आहे? 3 तर उत्तर येईल 3. इथंही 6 अंक 2 आणि 3च्या गुणाकार आहे 6 पहा. तर इथं मायनस आहे. मायनस असल्यामुळे अगोदरचा म्हणजे पहिला अंक कोणता येत आहे? 2 तर उत्तर राहील 2. तर यांच्यामध्ये प्लस आणि मायनसमध्ये काय क्लिअरिटी आहे? तर मायनस आणि प्लसमध्ये एकच क्लिअरन्स लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की इथं तुम्हाला कोणताही अंक कसा विचारेल? रेग्युलर 2 अंकाच्या गुणाकार 2 2 गुणिला 3 6 3 गुणिला 4 12 4 गुणिला 5 20 अशाच प्रकारच्या अंकांच्या तुम्हाला रेता जोगा विचारेल तेव्हा प्लस आणि मायनस हा अंक तिथं राहील. बघा मित्रांनो हे तुम्हाला समजलेच असतील. याच्यामध्ये कोणताही अंक असो लक्षात द्या 6 असो 7 असो 3 असो 2 असो तोच त्याच अंकाच्या पॉवरमध्ये लिहायचा. आता काय करायचा? 2 गुणिला 2 कारण हा अंडर रूट मध्ये आहे. तुम्ही असंही करू शकता. सिम्बॉल नाही पकडू शकता. किती आहेत? 1 2 3 4 तर 2 दुने 4 4 दुने 8 8 दुने 16 लक्षात आलं. इथं काय केलं? इन्फायनाईटचे सिम्बॉल आले ज्याच्यात तोच उत्तर राहील. पण इथं हे जे 2 आहेत याच्यामध्ये लक्षात ठेवायचे आहे प्लस असेल तर मोठा अंक मायनस असेल तर लहान अंक. कारण हे याच्यामध्ये विचारणारे अंक कोणते असतील तर तुम्हाला केव्हाही अंडर रूटमध्ये विचारेल तर 12 विचारेल तर 20 विचारेल. अशाच प्रकारे कारण यांच्या अंक होते 4 यांच्या अंक होते 5 4 पंचे 20 तर याच्या हे प्लस जर असला तर मोठा न जर मायनस असला तर छोटा. ह्या गोष्टी क्लिअर करून ठेवाव्या लागतील मित्रांनो. एका मार्काच्या फ्रीच्या मार्क आहे. फक्त तुम्हाला गेस करावं लागेल. या 4 कंडिशन आहेत. कोणी 2च कंडिशन सांगतात. मग सर दुसऱ्याच्या कसं तिसऱ्याच्या कसं? सोप्या पद्धतीत आणि साध्या पद्धतीत सांगितलं. जिथं सिम्बॉल नाही इन्फायनाईटचे सिम्बॉल नाही आहे तिथं त्या अंकाला ठेवायचे आहे. जिथं इन्फायनाईट आहे तो ज्याच्यात तोच उत्तर राहते. आपण आता त्या तेवढ्या मोठ्या क्लासिकल मॅथमध्ये जायचे नाही आहे आपल्याला. असो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे कळवा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.